नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात जगामध्ये हुशार, तर्कशुद्ध विचार करणारे लोक खूप आहेत. कोणी गणितात तरबेज आहे, कोणी संगणकात तज्ज्ञ आहे, कोणी व्यवसायात लबाडपणे मोठे पैसे कमवतो. पण या सगळ्यात एक गोष्ट दुर्मिळ आहे, दुसऱ्याच्या वेदना जाणून घेणे, त्याच्या हृदयाचा ठाव घेणे, त्याच्या डोळ्यातील अश्रू समजून घेणे. हुशारीने माणूस पैसा, सत्ता, मान, प्रतिष्ठा मिळवू शकतो. पण करुणा आणि वेदनेची जाण असली तर तो खऱ्या अर्थाने माणूस होतो. हुशार लोकांचे कौतुक जग करतो, त्याचं नाव असतं, कामगिरी असते, त्यांच्या बुद्धीचा गौरव केला जातो. पण संवेदनशील व्यक्तीचं कौतुक फारसं कोणी करत नाही, कारण ते लोक बहुधा शांत असतात, इतरांच्या वेदना ओळखतात आणि स्वतःच्या फायद्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करतात. हुशारीने माणूस यशस्वी होतो, पण संवेदनशीलतेने तो महान होतो. वेदनेला जाणून घेणारा बना. हुशार तर जगात खूप सापडतात. एकदा एक मुलगा पाळीव प्राणी विक्रीच्या दुकानावर कुत्र्याचं पिल्लू विकत घेण्यासाठी गेला. दुकानात अनेक प्रकारचे पिल्लू होते, काही 4,000, काही 6,000 आणि 10,000 रुपयांचे वेगवेगळ्या किमतीचे. परंतु एक पिल्लू वेगळंच दुःखीत दिसत होता. एकदम शांतपणे मुलाने विचारलं, हे काय एवढं वेगळं आहे? दुकानदाराने सांगितलं, हे अपंग आहे, याच्या पायाला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे विकायला येणं कठीण आहे. मुलाने त्याला विचारलं, जर हे विकायला नसेल तर तुम्ही याचं काय करणार? दुकानदाराने उत्तर दिलं, याला मारून टाकलं जाईल. मुलगा म्हणाला, मग मी याला घेऊन थोडा वेळ खेळू का? दुकानदाराने त्याला परवानगी दिली. मुलगा तेथेच धावत पिल्लाजवळ गेला. पिल्लूला हळुवारपणे उचललं आणि त्याचा चेहरा आनंदाने भरून गेला. पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्यावर प्रेम केलं होतं. पहिल्यांदाच कोणीतरी त्याला इतक्या प्रेमाने सावरलं होतं, त्याला महत्त्व दिलं होतं. मुलाने त्यावेळेस ठरवलं की हे पिल्लू विकत घेईन. परंतु दुकानदाराने म्हटलं, हे विक्रीसाठी नाहीये. मुलगा जिद्दीने ठाम राहिला आणि दुकानदाराच्या हातावर 2,000 रुपये ठेवले. बाकीचे 3,000 रुपये आईजवळचे घेऊन येण्यासाठी दुकानातून धावला. मुलगा दुकानातून बाहेर येत असताना दुकानदार मागून ओरडला, मला समजत नाहीये, या अपंग पिल्लासाठी एवढा पैसा का खर्च करतोयस? इतक्या पैशात चांगला पिल्लू विकत घेता येईल. मुलगा मागे वळला, पण काही बोलला नाही. फक्त त्याने आपली एका पायाची पॅन्ट वर केली, कारण त्याच्या ड्रेसमध्ये पाय लपलेला होता. तो अपंग होता. दुकानदार काही बोलू शकला नाही, पण त्याच्या पाणवलेल्या डोळ्यांनी हे सांगितलं की आज त्याला एका अस्सल माणसापासून मानवतेचा पाठ शिकायला मिळाला. जो फक्त वेदना समजतो तो वेगळा असतो, आणि जो ती वेदना अनुभवतो तो वेगळाच असतो. वेदना अनुभवणारा बना, मग तुमच्या आतली मानवता कधीही मरणार नाही. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.